नमस्कार मंडळी, मी सूरज गणेकर स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज होता 1 मे म्हणून मी आणि अनमोल गेलो भाट्यामध्ये। गेल्यावर काय थेट पडला, नारळ हातात घेतला, फोडला। अनमोल काय आपल्या कामामध्ये बिझी होता म्हणून नंतर आम्ही निघालो मग थेट नाश्ता करायला। वरती माळण्यात आलो, मिसळ खाल्ली, मिसळ काय आवडली नाही। मग काय 3:30 नंतर गेलो आंब्याच्या बागेत। पुढे काय झालं ते बघा। तर आज आलो होतो आम्ही बागेमध्ये आंब्याच्या। हा आंबा आहे झाड पिक्का, हा प्रॉपर झाडावर पिकलेला आंबा आहे। हा जस्ट इथून काढलाय मंडळी। तुम्हाला बोलल्याप्रमाणे झाडावर जो पिकलेला आंबा होता तो मी खातोय। इथे आमच्याकडे काही सुरी वगैरे नाही कापायला, आपलं गावठी स्टाईलने आंबा उलट्या साईडने। मधापेक्षा गोड, जबरदस्त। एकदम जबरदस्त आंबा। हा बघा, दिसतोय आंबा, आंब्याची क्वालिटी बघा फक्त। हे बघा क्वालिटी आंब्याची, उगाच काय कुठला पण माल देत नाही आपण। हे बघा असा रस खाली आला पाहिजे आंब्यातून, एकदम जबरदस्त। आंब्याची तोड तर झालेली आहे। हे आमचे खाल्लेले सगळे आंबे। हातपाय धुवायला विहिरीजवळ जाऊन बघतो तर काय केवढा मोठा साप, बापरे। बघून मी तर हातपाय धुवायचे सोडूनच दिले आणि तिथून निघालो थेट घराकडे येताना समोर दिसले ते आपलं भगवान निशान। मग त्याला रामराम केला आणि पुढे येऊन बघतो तर काय कोल्हा आणि कुत्र्याची चालली होती मस्ती। चामायला हे असं कुठे असतंय होय। नंतर थेट आलो घराकडे। नंतर मग रात्री आम्ही आलो सगळे नमन बघायला। त्यामध्ये होतं पतू, आदी आणि आमचे अजून मित्र। सत्यनारायणाला नमस्कार केला आणि नमन बघायला गेलो। नमनाची सुरुवात तर चांगलीच झाली होती स्तवांने। मग काय गणपती बाप्पा आले गरुडावरून नाचत नाचत। त्यानंतर आले ते गवळण आणि मावशीचं नृत्य बघून मित्र भारावलं म्हणून बक्षीस दिलं आणि त्याची परतफेड म्हणून मावशीने माझ्यासाठी ओखाणा घेतला। कपडे धुताना आला बघा साबणाला फेस, कपडे धुताना आला बघा साबणाला फेस। सुरेश राव दिसत नाही, त्यांच्या डोक्यावरच नाही बघा केस। मावशीने तर माझे पार केस उडवून टाकले। पण आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून, शेअर करून, कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।